आणि आता पाहणार आहोत राज्यातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळाशील गावाला समुद्राच्या उधाणाचा फटका बसला। तळाशील गावातील किनारपट्टीचा 15 ते 20 फूट भूभाग समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेला। परळी शिरसाळा ते रामवाडी पोहनेर पर्यायी पूल पहिल्याच पावसात वाहून गेला। पूल वाहून गेलेले वाहतूक बंद, तात्काळ पुलाचं काम करण्यात यावं, ग्रामस्थांची मागणी। कोल्हापुरातील शेंबवणे गावामध्ये तलावाचा भराव तुटला। जोरदार पावसामुळे माती खचल्यानं दुर्घटना, भराव तुटल्यानं पाणी वाहून गेलं, 25 एकर शेतीचं नुकसान। कोल्हापुरात राधानगरी धरण 89% भरलं। पंचगंगेची पाणी पातळी 30 फुटांवर, जिल्ह्यातील 34 बंधारे अद्यापही पाण्याखाली। बीडच्या माजलगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दमदार पाऊस, तेवरा नदी दुथडी भरून वाहू लागली। दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। शहापूर तालुक्यातील विहागाव जवळील अशोका धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये 77% पाणीसाठा, धरणातून 2 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू। गोंदिया जिल्ह्यात तुरळक पाऊस, जिल्ह्यामध्ये केवळ 20%च पेरण्या, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। नागपूरसह विदर्भातील बऱ्याच भागामध्ये पाऊस गायब, पाऊस नसल्यानं पिकांना फटका, 8 ते 10 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यानं शेतकरी चिंतेत।